घरगुती मनोरंजन आणि देशभरातील प्रत्येक नवीन घडामोडीसाठी आजच स्वराज्य सह्याद्री न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। वेळ 12ची झालेली आहे आणि ही उपहाराची वेळ असते आणि म्हणून इथून पुढे उपहार हे चालू राहील आणि ज्ञानदानाचं आपलं हे कार्य हे चालू राहील आणि म्हणून अधिक गोंधळ या ठिकाणी न होता या ठिकाणी नंतर उपहाराच्या वेळेत उपहारही सुरू होईल आणि आपण अगदी शांततेने या ठिकाणी या ज्ञानाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। माझे मानस कठीण वरी आवडी उत्कंठाहीन मनोनी अंतरले श्री चरण जगत बंधूचे। मनुष्य जन्मात येऊनही माणसाला देवाचं नामचिंतन का करावंसं वाटत नाही, माणसाला देवाची भक्ती का करावीशी वाटत नाही, माणसाला देवाचं कथाश्रवण का करावंसं वाटत नाही, याची 3 कारणं आचार्य श्री केशराज व्यासांनी या ओवीमध्ये, उद्धव गीतेत असलेली ही ओवी आहे, या ओवीमध्ये त्यांनी ही 3 कारणं मांडलेली आहेत की मनुष्य जन्मात येऊनही माणसाला देवाचं नामचिंतन का करावंसं वाटत नसेल। पहा तुम्ही, आपण मनुष्य जन्मात आलेलो आहोत। मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला भांडावंसं वाटतं की नाही? खूप छान भांडावंसं वाटतं आपल्याला, असं वाटतं कधी भांडण होईल कोणाशी। मनुष्य जन्म हा भांडण करण्यासाठी मिळालेला नसतो हे आपल्याला माहिती असतं। मनुष्य जन्मात येऊनही आपल्याला असं वाटतं आपलं घर सुंदर बांधलं गेलं पाहिजे। वास्तविक हे मनुष्य जन्म घर बांधण्यासाठी मिळालेलं नसतो, त्याचं प्रमुख कारण घर नसतं। मग मनुष्य जन्मात येऊनही आपल्याला असं वाटतं खूप चांगला पैसा कमवला गेला पाहिजे। वास्तविक हा मनुष्य जन्म चांगला पैसा कमवण्यासाठी मिळालेला नसतो। मग हा मनुष्य जन्म मिळाला कशासाठी? तर देवाचं नामचिंतन हे मनुष्य जन्म मिळण्याच्या मागचं प्रमुख कारण आहे। देवाची भक्ती हे मनुष्य जन्म मिळण्याच्या मागचं प्रमुख कारण आहे। मात्र आपण देवाची भक्ती करत नाही, देवाचं नामचिंतन करत नाही। का करत नाही याची ही 3 कारणं आहे। ही कारणं आपल्याला माहिती असली पाहिजे। आपण देवाची भक्ती करत नाही किंवा करावीशी वाटत नाही, नामस्मरण करत नाही किंवा करावंसं वाटत नाही। का वाटत नाही? याच्या मागे काहीतरी कारण असेल। ते कारण त्यांनी या ओवीमध्ये मांडलेलं आहे। पहिलं कारण त्यांनी सांगितलं की माझे मानस कठीण। तुम्ही आम्ही सगळीजण बसलो इथे, आपलं मन कसं झालेलं आहे? आज कठीण झालेलं आहे। कठीण म्हणजे कसं? टणक झालेलं आहे, दगडासारखं झालेलं आहे, रखरखीत झालेलं आहे। त्या मनामध्ये ओलावा राहिलेला नाही। राहिलं का ओलावा? आपल्या मनामध्ये लवचिकता राहिलेली नाही, जी देवाला पाहिजे आपल्याकडनं। फुलाची जी कोमलता असते, ती फुलाची कोमलता आपल्या मनामध्ये जी असते ती देवाला पाहिजे असते आपल्याकडनं, परंतु तसं मन आपलं राहिलेलं नाही। म्हणून आपण देवाची भक्ती करू शकत नाही। कारण आहे त्याला, कारण मनच मरून गेलेलं आहे। मनच जर निर्जीव झालेलं आहे तर मंदिरात जाणार कशासाठी आपण? मंदिरात जात असताना नुसतं धड महत्वाचं नाही, तुमचे पाय महत्वाचे नाही, तुमचे डोळे महत्वाचे नाही, तुमचे हातपाय महत्वाचे नाही, तुमचं मन जागेवर असलं पाहिजे। असतं का जागेवर? मंदिरात जातो आपण, धडधडीतपणे जातो, आंघोळ करून रोजच्या रोज मंदिरात जातो, मात्र मनच मेलेलं असेल तर ते मंदिरात जाणंही व्यर्थ आहे की नाही? मन जिवंत असायला पाहिजे। हे कारण आहे, प्रमुख कारण सांगितलं की माझे मानस कठीण। त्याच्यामुळे आपल्याला देवाचं नामचिंतन करावंसं वाटत नाही। हे कारण आपल्याला कमी करता आलं पाहिजे। आपल्या जीवनात आपण नाही का, बिमारी झाली की डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सगळ्यात अगोदर काय करतो? कारण तपासतो, बिमारीचं कारण तपासतो। डोळ्याला चष्मा लागतो, कारण तपासतो डॉक्टर, कशामुळे लागला? काहीतरी खाण्यात कमी जास्त आलं म्हणून डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला, कारण तपासलं जातं अगोदर। डॉक्टर कारण तपासतो की नाही? लग्न ठरवायचंय मुलीचं मुलाचं, आपण कारण तपासतो की मुलगा शिकलेला आहे की नाही, कारण पाहतो आपण। मुलगी शिकलेली आहे की नाही, हे कारण तपासतो आपण। मग जितकी जितकी कारण आपण तपासतो बरोबर असतील, शिकलेला असेल मुलगा शिकलेला असेल, मुलगी शिकलेली असेल, मुलगी दिसायला सुंदर असेल, मुलगाही चांगला असेल, तर मग आपण लग्न जुळवण्याचा विचार पक्का करतो। कारणाशिवाय आपण काहीच तर करत नाही संसारामध्ये, आहे की नाही? मग इतकी सगळी कारणं आपण पाहतो, तपासून पाहतो संसारामध्ये, मग आपण त्या लग्नाला होकार देतो। मग ते लग्न आपण म्हणतो की हो द्या, तरी सुद्धा कुठलं तरी कारण शिल्लक राहून जातं। नवऱ्याचं जमत नाही, महिन्यानंतर जमतं का? 2-3 महिने जातात, संसार विस्कळीत होऊन जातो। कारण जी कारणं तपासायला पाहिजे होती ती आपण तपासतच नाही। स्वभाव तपासून पाहतो का? मुलीचा स्वभाव तपासत नाही आपण, तपासतो का? एका मुलीचं लग्न ठरत नव्हतं। का ठरत नव्हतं? कारण ती थोडी बोलण्यात बोबडी होती, तिला बोलताच येत नव्हतं, बोलण्यात बोबडी होती। पाहुणे यायचे, बघून जायचे, ती बोलली की म्हणायचे आम्ही नंतर कळवतो, ती बोलली ना की ती पाहुणे म्हणायचे आम्ही नंतर कळवतो।
असे कितीतरी पाहुणे येऊन तिला पाहून गेले, चांगले चांगले मुलं येऊन पाहून गेले, मोठ्या मोठ्या घरची येऊन मुलं पाहून गेले, पैशावाले येऊन पाहून गेले, सगळे पाहून गेले. ती बोलली ना की ते पाहुणे म्हणे ज्यावेळी नंतर सांगतो. एक दिवस चांगलं स्थळ येणार होतं, बापाने सांगितलं मुलीला, हे बघ आता चांगल्या घरचं स्थळ येणार आहे, तू अजिबात बोलायचं नाही, मध्ये गप्प राहायचं, शांत बसायचं, जे काही होईल आम्ही बघून घेऊ, तू फक्त यायचं, पोह्याची प्लेट घेऊन समोर यायचं, तू फक्त यायचं, चहाचा कप घेऊन समोर यायचं, तू फक्त यायचं, ग्लास घेऊन समोर यायचं, तू बोलायचं काहीच नाही. पहा तुम्ही कारण लपवतो ना आपण, काही गोष्टींचे कारण लपून ठेवतो आपण. तसं बापाने तिला कारण लपून ठेवायला लावलं की तू बोबडी आहे, हे कारण तू लपून ठेव. आला तो मुलगा, दारात गाडी थांबली, उतरला गाडीतून, घरात आला, ती मुलगी समोर आली, मस्त स्वागत झालं, बसला तोही काहीच बोलत नव्हता. तो जो मुलगा होता ना, तोही गाडीत उतरल्यापासून गप्पच होता, घरात बसला तरी गप्प होता. त्याच्या आई वडील बोलायचे, हिचे आई वडील बोलायचे, आई वडिलांचा संवाद चालू होता, मुलगाही गप्प, मुलगी गप्प. बराच वेळ झाला. आता पोह्याची प्लेट घेऊन मुलगी आली तरी मुलगी गप्प, नंतर चहा दिला कपवर तरी मुलगी गप्प, मुलगाही गप्प गप्प चहा पित होता, चमचा मागे चमचे पोहे खात होता तरी गप्पच होता. बराच वेळ झाला. मात्र मुलगा म्हटला की मला मुलगी पसंत आहे, त्याने मानेने होकार दिला. मुलगी म्हटली मलाही मुलगा पसंत आहे, होकार दिला, दोघांनी होकार दिला. मग पक्क झालं, सुपारी पक्की झाली, फुटली. आता 10-15 दिवसानंतर पत्रिका काढण्यात आल्या, पत्रिका काढण्यात आली, तारीख काढण्यात आली, मग पत्रिका वाटण्यात आल्या, घरोघरी पत्रिकाही पोहोचल्या की आता अमक्या अमक्या दिवशी लग्न होणार आहे. तो दिवसही आला लग्नाचा, तो मंडपही टाकला गेला, ते आचार्यही आले, ते पाहुणे रावळेही आले दोन्हीकडचे, ते ब्राह्मणही आले, पंडितही आले, लग्न लावणारे सगळे आले, मंडप गचागच भरला, खचाखच भरला. आता नवरदेव नवरी समोरासमोर उभे होते, दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरलेला होता. बऱ्याच वेळपासून ही मुलगी गप्प होती, तो मुलगाही गप्प होता. आणि आता लग्नाला थोडाच वेळ बाकी होता, लग्न लागण्यासाठी थोडाच काही क्षणाचा वेळ बाकी होता मंगलाष्टका म्हणण्यासाठी. तितक्यात झालं काय, याच्या गांधी टोपीवरती एक किडा बसला. कुणाच्या? त्या नवरदेवाच्या. गांधी टोपी घालतात तर ते लग्नात ते बसला तो किडा त्या नवरदेवाच्या टोपावरती. त्या मुलीला फार भीती वाटायची, पहिल्यापासून किडा मुंग्यांची फार भीती वाटायची. ती एकदम थरथरली, घाबरली, तिने जीव मुठीत धरला. त्याला सांगावं कसं की किडा बसला म्हणून. बऱ्याच वेळपासून, अगदी तो मुलगा बघायला आला तेव्हापासून बापाने धमकी दिली होती की लग्न होईपर्यंत तू बोलायचं नाही. ते कारण लपून ठेवलं होतं मध्ये, लग्न होईपर्यंत तू बोलायचं नाही. मात्र हिच्याच्याने राहवलं नाही, तिचा संयम सुटला. ती म्हटली तिला तिला तिला. तो नवरदेव म्हटला तुतय. म्हणजे झालं काय, दोघेही बोबडे होते. म्हणजे कारण लपवून लपवून आपण किती लपवणार संसारामध्ये. कधीतरी ते कारण बाहेर येतं आणि असलेली बिमारी समोर येते की नाही. मग आपण परमार्थ का करत नाही, लपवतो आपण ते कारण की आपलं मन कठीण झालेलं आहे. नाही पटकेन आपल्याला घर सोडून मंदिरात यावंसं वाटत, नाही पटकेन आपल्याला इथे बसावंसं वाटत, नाही पटकेन एखादा ज्ञान ऐकावंसं वाटत आपल्याला. हे कारण लपवतो आपण. मात्र ही बिमारी बाहेर पडते, आपल्या वागण्यातून पडते की नाही. आपलं इथं न येणं ही बिमारीच आहे, आपलं इथं न बसणं ही बिमारीच आहे, संत दर्शन न घेणं ही सुद्धा बिमारी आहे. ही बिमारी मनाला झालेली आहे. आणि का झाली याचं कारण त्यांनी सांगितलं, मनच कठीण. मन कठीण झालं, त्याला कुठेतरी चांगलं बनावं लागेल. मग हे मन चांगलं कठीण कशाने होतं, हे मन कठीण कशाने होतं, जेव्हा आपण टाळाटाळ करतो. पहा तुम्ही, दारात साधू आला, दंडवत करायची टाळाटाळ, मंदिरात आले दंडवत घालण्याची टाळाटाळ, मंदिरात आले आरती ओवाळण्याची टाळाटाळ, मंदिरात आले आरती म्हणण्याची टाळाटाळ. ही टाळाटाळ जेवढी आपल्याकडनं होते ना, याचा एक संस्कार होतो मनावर. मनावर चांगलाही संस्कार होतो आणि वाईटही होतो. पहा तुम्ही, मन हे असं असतं ना, या मन पाण्यासारखं असतं. तुम्ही जो रंग टाकाल ना तसं हे मन होऊन जातं. तुम्ही पिवळा रंग टाकला पाण्यात, पाणी पिवळं होऊन गेलं. तुम्ही लाल रंग टाकला पाण्यात, पाणी लाल होऊन गेलं. तुम्ही काळा रंग टाकला पाण्यात, पाणी काळं होऊन गेलं. तसंच तर मन आहे तुमचं, पाण्यासारखं आहे. तुम्ही जो रंग टाकाल ना, अहंकाराचा रंग टाकला, मन अहंकारी झालं. अभिमानाचा रंग टाकला, मन अभिमानी होऊन गेलं. ईर्षा, मन ईर्ष्यात झालं, ईर्षेचा रंग मिसळला. सगळे रंग मिसळणार येतात याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे मन का असं होतं की आपण टाळाटाळ करतो प्रत्येक वेळेला. आपण एका जन्मात नाही, अनेक जन्मात ही टाळाटाळ केलेली असते. म्हणून याही जन्मात ती टाळाटाळ होत असते आपल्याकडे. म्हणून ही टाळाटाळ होऊ नये यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे की आपल्याकडनं ही टाळाटाळ झाली नाही पाहिजे. जिथे ज्ञान सभा चालू आहे तिथे ज्ञान ऐकलंच पाहिजे. जिथे मंदिर आहे तिथे मंदिरात गेलोच पाहिजे. जिथे संत दारात आले त्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे. म्हणजे ही टाळाटाळ होत नाही, त्याचा एक संस्कार आपल्या मनावरती होत नाही. तो संस्कार होऊ देऊ नये. याचं होतं का माहितीये का, आपण जर टाळाटाळ केली ना
तर आपल्या मनावरती तो संस्कार होतो. मग साक्षात देव जरी आपल्या समोर आला ना, साक्षात देव, तरी सुद्धा आपण उठून समोर जात नाही. जातो का समोर? पहा तुम्ही, साक्षात देव तुमच्या समोर आला ना तरी तुम्ही उठून जात नाही. तुमच्या नांदेड जिल्ह्यातली लीळा किती सुंदर आहे पहा तुम्ही. देव जगाचा मालक, ज्याची प्रतीक्षा ऋषीमुनी योगीजन करतात, ध्यान लावतात, तटस्थ होतात, झाडाखाली बसतात, खाली डोकं वर पाय करून तपश्चर्या करतात देव भेटावा म्हणून. ऋषीमुनी हजारो जन्म घेतात जातात तरी देवाचं दर्शन होत नाही. असा देव आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये एका ब्राह्मणाच्या दारात येऊन उभा राहिला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, पहा तुम्ही, पहाटेची प्रसन्न वेळ होती. स्वामी भिक्षा मागण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या दारात आलेले होते. ब्राह्मण आता बघा तुम्ही, फक्त आवाज दिला स्वामींनी, भिक्षा म्हणून आवाज दिला. तसं ब्राह्मण अगदी दारात येऊन पाहतो तर समोर कोणी भिकारी दिसत नव्हता. स्वामींची जी मूर्त होती भिकाऱ्यासारखी दिसत नव्हती. आज माणसाकडे सगळं आहे तरी माणूस भिकाऱ्यासारखा दिसतो. पहा तुम्ही, आहे की नाही? चेहऱ्याने भिकारी दिसतो, नजरेने भिकारी दिसतो, शब्दाने भिकारी दिसतो. कारण बोलण्यासाठी चांगले शब्द माणसाकडे नसतात, चांगला तेजस्वी चेहरा माणसाकडे नसतो. सगळं असूनही आज माणसं भिकाऱ्यासारखी झालेली आहे. मात्र सर्वज्ञांकडे काही नसतानाही, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे काही नसतानाही स्वामी श्रीमंतासारखे दारात उभे दिसले. त्या ब्राह्मणाला ओठावरती स्मित हास्य आहे स्वामींच्या, चेहऱ्यामध्ये तेज आहे, हजारो सूर्यांचं तेज आहे, डोळे अगदी छान, अगदी गायीसारखे विशाल नेत्र, अगदी सुंदर पाणीदार डोळे, अगदी नाक चाफेकळी स्वामींचं सुंदरसं नाक, हात पाय अगदी सगळे सुंदर दिसण्यामध्ये सुंदर स्वामी. त्या ब्राह्मणाने पाहिले, ब्राह्मणीने पाहिले, मात्र ब्राह्मण संतापला. पहा तुम्ही, दारात इतकी भव्य दिव्य मूर्त उभी आहे देवाची, मात्र ब्राह्मणाला ओळखू आलं नाही. का नाही आलं ओळखू? कारण अनेक जन्मात ही टाळाटाळ त्याने केली होती. देवाधर्माची टाळाटाळ, संतांची टाळाटाळ, देवाच्या नामचिंतनाची टाळाटाळ. म्हणून आज देव दारात उभा होता तरी त्याला लक्षात आला नाही. हा संस्कार असतो, तो दिसत नाही मात्र जाणवतो, बोलण्यातून जाणवतो. पाहता ब्राह्मणाच्या बोलण्यात तो संस्कार आला. जो संस्कार त्याच्या अनेक जन्मात झाला होता मनावर, तो बोलण्यात आला. त्याचा 4 पावलं समोर आला तो ब्राह्मण. स्वामींकडे पाहून म्हणतो, काही कळत नाही तुम्हाला? सकाळच्या वेळेला खुशाल आलात, यांनी भिक्षा मागतात, तुम्ही डोळ्याने आंधळे नाही, पायाने पांगळे दिसत नाही, हाताने लुळे दिसत नाही, शरीराने सुंदर दिसतं, मग भीक का मागता? गरज काय तुम्हाला भीक मागायची? काही काम धंदा का करत नाही तुम्ही? काहीतरी काम करा ना. स्वामी तितक्याच प्रसन्नपणे हसत त्या ब्राह्मणाला म्हणतात की, विप्रवर, आम्ही काम करण्यासाठी तयार आहे, मात्र कुणी कामच देत नाही आम्हाला, कुणी कामच सांगत नाही. तसा तो ब्राह्मण लगबगीने पुढे आला, असं कसं कुणी काम देत नाही? आम्हाला काम करणाऱ्याची तर गरज आहे, यामध्ये मी देतो तुम्हाला काम. पहा तुम्ही, देवाला काम देणारा, देवाला काम सांगणारा हा पहिला ब्राह्मण. देवाला मध्ये घेतलं, इथे उभे राहा सांगितलं. आता संध्याकाळची वेळ आता होणार होती, तसं सांगितलं. ही बाज आहे. त्याचा जो गडी होता ना, गडी गाई ओळणारा, त्या ब्राह्मणाचा जो गाई ओळणारा जो गुराखी होता, तो नेमकंच भांडण करून निघून गेला होता 2 दिवस अगोदर. गेला असेल तो, भांडण करूनच गेला असेल. ब्राह्मणाचा स्वभावच असा होता, तो गेला असेल. मग याला कुणीतरी गडीच पाहिजे होता गाई चारण्यासाठी. त्याला वाटलं बरं झालं आयता माणूस दारात सापडला आपल्या, मग काय अडचण काय आपल्याला. मग तो म्हटला, तो ब्राह्मण म्हटला, हे बघा ही बाज त्या गड्याची, ही तुम्ही घ्यायची आजपासून. या बाजीवरती ही चादर फाटकी ही तुम्ही वापरायची, त्याची चप्पल ही तुम्ही घालायची, त्याच्या हातात जी काठी होती ती तुम्ही घ्यायची, आता त्याच्या गळ्यामध्ये जे उपरणं होतं ते तुम्ही घ्यायचं. हे सगळं त्याने दाखवलं. उद्यापासून हे तुम्ही घ्यायचं सगळं हातामध्ये. स्वामी झोपले. संध्याकाळची आरोगणा झाली स्वामींची, जेवण दिलं त्याने. सकाळ झाली. आता तो उठला ब्राह्मण, स्वामी उठले आणि मग ब्राह्मणाला दाखवले, हे एवढ्या गायी आहेत आपल्या. 5-50 गायी होत्या ब्राह्मणाच्या, अगदी गायी दाखवल्या आणि मग सांगितलं, आजपासून या गायी तुम्ही चारायच्या. मग स्वामींनी त्याला सांगितलं की, मी गायी चारण्यासाठी तयार आहे, मात्र माझी एक अट आहे. मी गायी सोडेल, दावणीपासून सोडेल, मात्र दावणीला बांधणार नाही. गायींना चारेल, चारू घालेल, मात्र गायींचं दोहन करणार नाही. ही शर्त त्याने कबूल केली. तो म्हटलं, मला काही अडचण नाही, तुम्ही फक्त घेऊन जा, घेऊन या, बाकीचं मी बघेल पुढचं. आणि मग त्या गायी सोडल्या स्वामींनी स्वतः आपल्या हातांनी आणि घेऊन नदीच्या काठावरती, या गोदावरी नदीच्या काठावरती स्वामी निघाले होते. ब्राह्मणही सोबत आला होता. पहिला दिवस होता, गड्याला काम समजून सांगावं म्हणून ब्राह्मणही सोबत आलेला होता. ब्राह्मणाने सांगितलं, गायी इकडे गेल्या नाही पाहिजे, या शेतात गेले नाही पाहिजे, त्याच्या बांधावर गेले नाही पाहिजे, त्याचं आमचं भांडण आहे 2-3 वर्षांपासून, त्याच्याकडे तिकडे गायी जाऊ देऊ नका, इकडे गायी जाऊ देऊ नका, सगळं समजून सांगत होता ब्राह्मण. स्वामी ऐकत होते निमूटपणे, शांतपणे. स्वामींनी सगळं ऐकून घेतलं.
आणि मग ब्राह्मण निघून गेला घरी. आता स्वामी मस्त झाडाखाली बसले. नदी संथपणे वाहत होती, गोदावरी नदी अगदी संथपणे वाहत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट कानावरती पडत होता. वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न होतं. स्वामी झाडाखाली बसले. आता गायी ज्या होत्या ना, पहा तुम्ही, गायीला देव कळाला, या गायांना देव कळाला. त्या गायी ज्या होत्या ना, त्यांनी चरणं सोडून दिलं. गवताकडे गेल्या नाही, पाण्याकडे गेल्या नाही, स्वामींच्या समोर येऊन त्या गायी बसल्या. पहा, संस्कार जो असतो ना, तो संस्कार तुम्ही जनावराच्या रूपात जरी गेले ना तरी जागा असतो. स्वामींच्या सान्निध्यामध्ये डांगरेश होता कुत्रा. त्या कुत्र्यालाही कळालं की देवाशिवाय जगणं व्यर्थ आहे. मात्र माणसाला कळालंच नाही आजपर्यंत. त्या गायी ज्या होत्या ना, बसल्या स्वामींच्या समोर आणि एकीमेकीच्या मानेवर मान टाकून त्या गायी बसल्या आणि जणू काही आपण चारा खातोय अशा रोवंत करत होत्या. डोळ्यात प्राण आणून त्या गायी स्वामींचं रूप पाहत होत्या. ते स्वामींचे डोळे, ते स्वामींचं नाक, ती सुंदरता, तीच प्रसन्नता जी द्वापरयुगात श्रीकृष्ण महाराजांच्या चेहऱ्यावरती त्या गायींना दिसत होती. तेच डोळे आज त्या गायींना भेटलेले होते. तेच ओठावरचं हास्य त्या गायींना आज सापडलं होतं. तेच स्वामी आज कृष्ण रूपामध्ये त्या गायींना सापडले. आणि जणू एक गाय दुसऱ्या गायीला म्हणायला लागली, बघितलंस का तू, आपला द्वापरयुगात हरवलेला कृष्ण कन्हैया आज आपल्याला या जन्मात भेटलेला आहे. आपण किती भाग्यवान आहोत की आपला कृष्ण कन्हैया आपल्याला परत भेटण्यासाठी आला, आपल्या दारापर्यंत आला आणि आपल्याला घेऊन आज इथे नदीपर्यंत आला. ती यमुना नदी होती, ही गोदावरी नदी आहे. नदी तिकडेही होती द्वापर युगामध्ये गोकुळात ती नदी, इकडे ही गोदावरी नदी. गायी तिकडे होत्या, गायी इकडे होत्या, कृष्ण तिकडे होता, कृष्ण इकडे होता, असं दृश्य त्या गायींना दिसलं. गायी भारावून गेल्या. चारा चरणं सोडून दिलं. गायी दिवसभर चाऱ्याकडे जात नव्हत्या, पाण्याकडे जात नव्हत्या, त्या देवाला पाहून जगत होत्या. संध्याकाळ झाली, सूर्य मावळतीला आला. त्या गायी घेऊन स्वामी परत आले, ब्राह्मणाच्या दारात आले. सांगितल्याप्रमाणे स्वामींनी त्या गायी जोडून दिल्या गोठ्यामध्ये, ब्राह्मणाने बांधल्या दावणीला. आता दोहन सुरू झालं, गोदोहन सुरू झालं. पहिल्यापेक्षाही दुप्पट दूध. पहिले 5 लिटर देत असेल ना, आता 10 लिटर दूध यायला लागलं गायीचं. दुप्पट दूध निघायला लागलं. ब्राह्मण चकित झाला. त्या दुधाकडे पाहून ब्राह्मणाचे डोळे फिरले. तो म्हटलं, आजपर्यंत गायींनी 5 लिटरच्या वर, 3 लिटरच्या वर दूध दिलं नाही, मात्र दुप्पट दूध गायी देत आहेत. ब्राह्मणनी, त्याची बायको, ती सुद्धा खुश झाली. ती म्हटली, गडी चांगला मिळाला आपल्याला, काम गडी आपल्याला चांगला मिळाला. बरं झालं, तू पहिला फार नाठाळ होता, काम चुकार होतं, गायी बरोबर चारत नव्हता, हा चांगला दिसतो. गायी दुप्पट दूध द्यायला लागल्या. कोणता चारा खाऊ घालत असेल, काय करत असेल, मनात विचार करायला लागले. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला. ब्राह्मण ब्राह्मणी मोठ्या आनंदात. आता घरामध्ये दूध वाढलं म्हणजे ताक वाढलं, तूप वाढलं, सगळ्या गोष्टी वाढल्या. आता विक्री वाढली, मोठ्या प्रमाणात विक्री वाढली. दुधाची विक्री वाढली, तुपाची वाढली, ताकाची वाढली. घरामध्ये आता फाटके कपडे बाजूला गेले. ब्राह्मणाच्या अंगावर चांगले कपडे यायला लागले, बायकोच्या अंगावर चांगली साडी यायला लागली. घर चांगलं झालं. आता आजूबाजूची लोकही म्हणायला लागली, इतका बदल झाला कसा झाला बदल, कुणालाच कळेना. सगळं दुप्पट होत चाललेलं होतं घरामध्ये. आणि मग 4 दिवस, 5 दिवस, महिना, 7-8 दिवस गेले, आठवडा गेला. मग एक दिवस एक दुसरा गुराखी होता. तो सकाळी सकाळी आला. म्हटलं, ओ तात्या, इकडे या. तो म्हटलं, काय, तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला या गायी जगवायच्या नाही का, मारून टाकायच्या काय गायी? तो म्हटलं, झालं काय? तो ब्राह्मण म्हटला, तुला काय झालं असं? माझ्या गायी तर धडधाकड दिसतात, चांगल्या सशक्त दिसतात. अहो, मरतील या गायी. असा कसा गुराखी आणला तुम्ही? दिवसभर बसलेला असतो झाडाखाली, गायींना चाराही खाऊ घालत नाही. गायी सुद्धा बसलेल्या असतात दिवसभर याच्या समोर. मरतील ना या गायी 4-10 दिवसात. असा कसा गुराखी आणला? तो ब्राह्मणाचं डोकं चक्रावून गेलं. तो म्हणलं, गायी असं म्हणावं तर गायी दूध दुप्पट देत आहेत आणि याचं ऐकावं तर मग गायी तर चांगलं दूध देत आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चाललेल्या, असं कसं असू शकतं? मग ब्राह्मण म्हटलं, आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहूया आज. आणि मग दुपारच्या वेळेला हा ब्राह्मण निघाला, चप्पल पायात घातली आणि निघाला. टळटळीत ऊन होतं. स्वामी झाडाखाली बसलेले होते, थंडगार सावली. गायी सुद्धा तशाच बसलेल्या होत्या, मानेवर मान टाकून एकमेकीच्या. आणि मस्तपैकी स्वामींचं रूप त्या गायी पाहत होत्या. तो ब्राह्मणाने दुरून ते दृश्य पाहिलं, लांबून पाहिलं. आता मात्र ब्राह्मणाचे डोळे विस्पारले. आकाश फाटावं त्याचं काळीज फाटलं त्या ब्राह्मणाचं. डोळे भरून आले. आणि मग ब्राह्मणाला धक्का बसला, खूप मोठा आश्चर्याचा धक्का. तो म्हटलं की मी किती अभागी आहे, मी किती दुर्दैवी आहे की या गायींना कळालं की हा बसलेला कोण आहे. हा कोणी सामान्य माणूस नाही, हा कृष्ण चक्रवर्ती आहे, द्वापर युगातला श्रीकृष्ण भगवंत आहे. हा या गायींना कळाला, मला का कळाला नसावा?
मी किती दुर्दैवी आहे, मी नको नको ते बोललो त्या देवाला, नको नको तसं बोललो त्या देवाला, नको नको त्या शब्द वापरले त्या देवाला, मी किती अभागी आहे, दुर्दैवी आहे मी. तळप त्या उन्हामध्ये ब्राह्मण तसाच घराकडे आला परत. पत्नीला आवाज दिला, अगं इकडे ऐकलंस का तू? पत्नी धावत आली, म्हटली काय झालं? त्या रडक्या डोळ्यात तो ब्राह्मण म्हणत होता, तुला माहितीये आपल्यासारखे दुर्दैवी या जगात कुणीच नाही. ती ब्राह्मणी चकित झाली, ती म्हणली दुर्दैवी, आपल्यासारखे दुर्दैवी या जगात कोणीच नाही. पत्नीला सांगत होता की आपल्यासारखे दुर्दैवी या जगात कोणीच नाही. पत्नी म्हटली असं कसं म्हणतात, घरात तर दूध दुप्पट झालेलं आहे, पैसा पाणी अडका भरपूर झालेला आहे, मग आपल्यासारखे दुर्दैवी कसं म्हणता तुम्ही? तो म्हणतो तुला कळालं नाही माझं म्हणण्याचं तात्पर्य. अगं आपल्या दारात देव उभा होता 7-8 दिवसांपूर्वी, त्या देवाला आपण ओळखलं नाही, त्याला नको नको ते बोललो आपण, अपशब्द वापरले, इतकंच नाही त्याला गायी सोडायला लावल्या, त्याला गायी चारायला लावल्या. किती दुर्दैवी आहोत आपण. आता ब्राह्मणाला तो देव कळाला. ज्या क्षणाला कळाला ना तेव्हा मात्र देव त्याच्यापासून पळाला. पहा तुम्ही, संस्कार जो असतो ना तो शब्दातून माणसाच्या प्रगट होत असतो. ज्याने अनेक जन्म टाळाटाळ केली असेल देवाची, याही जन्मात देव समोर येऊनही त्याला कळाला नाही. याचं कारण काय? ते संस्कार मागच्या जन्मातले या जन्मात उभे राहिले. त्या ब्राह्मणाला देव कळाला नाही. सायंकाळची वेळ झाली, सूर्य मावळतीला चालला, पक्षी घराकडे परतत होते. त्या गायी निघाल्या. आता गायींच्या मागे स्वामी थोडा वेळ चालत होते आणि गायींना स्वामींनी निरोप दिला, हे मायांनो, आपला ऋणानुबंध इतकाच होता, आता मी निघालो तुम्हाला सोडून. गायींनी सुद्धा वळून वळून स्वामींकडे पाहिलं आणि डोळ्यात अश्रू आणून त्या गायींनी स्वामींना निरोप दिला, हे प्राणनाथा, हे परमेश्वरा, बस धन्य झालो आम्ही. 6-7 दिवसांचा तुझा हा सहवास आम्हाला मिळाला, तुझं दर्शन आम्हाला झालं. बस या गायीच्या जन्मात येऊनही आमचं साफल्य झालं, गायीच्या जन्मात येऊनही आमची सार्थकता झाली. मनुष्य जन्मात येऊनही माणसाची सार्थकता होत नाही, तशी गायींची त्या गायीच्या जन्मात येऊन सार्थकता झाली. धन्य आहोत आम्ही की गायीच्या जन्मात एवढी आम्हाला तुझं दर्शन झालं. त्या गायी पुढे निघाल्या, स्वामी मागच्या मागे निघून गेले. ब्राह्मण तयारीतच होता, इकडे तयारीतच होता. स्वामींचे दोन्ही चरण पकडावे, माफी मागावी, प्रायश्चित्त घ्यावं, मात्र ती संधी त्याला मिळालीच नाही. देव तेव्हा निघून गेलेला होता. हे असं का होतं? माझे मानस कठीण. तुमचं मन कठीण झालं ना की देव तुम्हाला समोर येऊनही कळत नाही. अगोदर संत कळावा लागतो. देवाचा प्रतिनिधी आहे संत, म्हणजे देवाचा प्रतिनिधी असतो की नाही? तुम्ही जर संतांबद्दल आदर ठेवला, श्रद्धा ठेवली, तिथून पुढे वाटचाल देवाकडे सुरू होते. संत हा देवाचा प्रतिनिधी असतो. त्याला जर तुम्ही दंडवत केला, प्रणाम केला, त्याचा आदर आतिथ्य केलं तर देव प्रसन्न होत असतो. मग तुमच्या दारात कधीतरी देव येऊन उभा राहतो. मग तुम्हाला पुढे पुढे त्या गोष्टी घडत जातात. म्हणून पहिलं जे कारण आहे, आपलं मन जे कठीण झालेलं आहे त्याला कोमल करण्याचा प्रयत्न करा. रोज थोडा थोडा वेळ देवाच्या नामचिंतनासाठी देत जा. जे कठीण पण झालेलं आहे, मनाचं कोरडं झालेलं आहे मन, ते हळूहळू त्याचा कठीणपणा कमी होईल, हळूहळू कमी होत जाईल. एकदम होणार नाही, हळूहळू होईल. होतो का एकदम? जो संस्कार आहे तो एकदम मोडत नसतो. एक माणूस गेला बाजारात, त्याने कधी चांगला सुगंध घेतलेला नव्हता. तो काय करायचा, नेहमी रोज मासे पकडायचा, विकायचा. त्याला कधी चांगला सुगंध अत्तराचा माहितीच नव्हता. अत्तराच्या बाजारात गेला तो. इकडून तिकडून अत्तरची दुकान होती, गमगमाट सुटला. मोगऱ्याचा अत्तर, केवड्याचा अत्तर, अगदी फुलाचा अत्तर, जायजुईचा अत्तर, सगळीकडून अगदी गमगमाट सुटला. ते चक्रावून गेला तिथे. त्याला चक्कर आली त्या अत्तराच्या वासाने. धडकन पडला खाली. तिथे 4-10 लोक आले पटकन. कुणी हे अत्तर त्याच्या नाकाला लाव, कुणी ते अत्तर नाकाला लाव, कुणी मोगऱ्याचं लाव, कुणी चमेलीचं लाव, कुणी जाईजुईचं लाव. तो काही सावध होत नव्हता. त्याच्या बाजूने त्याचा एक सोबती चाललेला होता. तोही मासे पकडणारा होता. त्याच्याकडे टोपली होती, रिकामी टोपली. मासे टाकून विकून आला होता. अगदी दुर्गंध सुटलेला होता त्या टोपलीचा. तो म्हणले काय झालं, कशाची गर्दी आहे? तो म्हणला अरे कुणीतरी माणूस चक्कर येऊन पडलेला आहे. तो म्हणला सारखा बाजूला पाहिलं तर माझा मित्र दिसतो. तो म्हणला हे काय करताय तुम्ही? म्हटलं आम्ही याला सावध करण्यासाठी अत्तर लावतो याच्या नाकाला. तो म्हणला अरे अत्तराने, हा कोणत्याच अत्तराने सावध होणार नाही, याला एका क्षणात मी सावध करतो. त्याने काय केलं, ती टोपली घेतली, ज्याचा वास येत होता, दुर्गंधी येत होती, ती टोपली त्याच्या नाकाजवळ धरली. अशी जशी टोपली नाकाजवळ धरली ना, एकदम झटकेन उठून उभा राहिला. तो म्हणलं मी कुठे पडलो इथे येऊन? तो म्हणलं चुकीच्या ठिकाणी पडला होता, चल चल तिकडे नदीच्या काठावर आपल्या. हे काय असतात संस्कार. तुम्ही ज्या वातावरणात राहता ना तसे संस्कार मनावरती होत जातात. तुम्ही कायम प्रपंचात राहता, प्रपंचाचे संस्कार मनावरती होत राहतात. म्हणून परमार्थाकडे जाताना अवघडल्यासारखं वाटतं, मंदिराकडे जाताना पावलं जड झाल्यासारखी वाटतात, हात जोडताना हात कुठेतरी ताठाळल्यासारखी वाटतात. हे जे असतात
हे संस्कार असतात. म्हणून हळूहळू याला कमी करता येऊ शकतं, प्रयत्न केला तर होऊ शकतो. त्यांनी पुढचं कारण सांगितलं. पहिलं कारण निकालात निघालं, तुमचं मन कठीण झालं, त्याला कोमल बनवा. दुसरं कारण सांगितलं, वरी आवडी, आवडी कमी झाली. वाक्य छोटच आहे, आवडी किती छोटं वाक्य आहे. आवडी आहे का आज आपली? परमार्थाबद्दल पाहिजे तेवढी आवडी असते का? लग्नाला जाताना इतकी आवडी असते ना आपली, खूप आवडी असते. कधी जाईल आणि कधी पटकन जेवायला बसेल पंक्तीमध्ये, कधी ती बुंदी पटकन घशाच्या खाली उतरेल, किती आवडी असते. कधी पटकन नवे कपडे घालेल, कधी पटकन आहेर घेईल, किती आवडी असते त्या लग्नाला जाताना. मात्र लग्नाला जाऊन आल्यानंतर ती आवडी असते का तुमच्या तोंडावर? कुणी कशामुळे नाराज झालेला असतो, कुणी कशामुळे नाराज झालेला असतो. कुणी म्हणतं मला बुंदीच भेटली नाही खायला, कुणी म्हणतं नवरदेव थोडा फुटकाच होता, कुणी म्हणतं नवरी थोडी सावळीच होती, कुणी म्हणतं ऐन टायमावर पाऊसच आला, कुणी म्हणतं त्याच्यामध्ये थोडी भाजीमध्ये थोडं मीठच कमी होतं, कुणी म्हणतं आमच्यापर्यंत भाजी आलीच नाही, कुणी म्हणतं आहेरच बरोबर भेटलं नाही, कुणी म्हणतं साडीच बरोबर भेटली नाही, कुणी म्हणतं याने अपमान केला, कुणी म्हणतं त्याने अपमान केला. म्हणजे कितीतरी भानगडी घेऊन आपण सोबत येतो. जाताना आवडी असते मनामध्ये, येताना काय असतं? उदासीनता असते. उगाच गेलो असं वाटतं, उदासीनता. म्हणून संसार तुम्हाला कधीच प्रसन्न ठेवू शकत नाही. आवडी पाहिजे. देवासाठी सुद्धा आवडीच लागते. तुम्ही मंदिरात आले ना, एखादं फूल कमी आणा, मात्र आवडी पाहिजे. तुम्ही मंदिरात आले, एखादी वेळ चुकीची असू द्या, मात्र आवडी पाहिजे. तुम्ही रात्री 12ला मंदिरात आला ना, देव उभा आहे तुमच्यासाठी, मात्र आवडी पाहिजे. आवडीशिवाय देव भेटत नाही. तुम्ही सगळं द्या देवाला, मात्र आवडी नसू द्या त्या देण्यामध्ये, सगळं व्यर्थ आहे. तुम्ही ताटामध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या, पापड ठेवला, गुलाबजामुन ठेवले, गुडेशेव ठेवले, बासुंदी ठेवली, सगळ्या वाट्या मांडल्या, उपहार ठेवला देवापुढे, मात्र आवडीच नसेल तर गुलाबजामुनचा घास त्याच्यापर्यंत नाही जाणार, बासुंदी त्याच्यापर्यंत नाही जाणार, ती ताटातच राहील, तिथेच राहील. तुम्ही इकडेच उत्तम अपत्र फलादी म्हणू शकता, मात्र आवडी जर नसेल ते ताट तसंच राहील, तिथे संकल्प सोडलेलं. आवडी असेल ना तर शिळी भाकर सुद्धा त्याच्या पोटात जाते देवाच्या. आवडी असेल तर सुगंध नसलेलं फूल सुद्धा त्याच्यापर्यंत जातं. पहा तुम्ही, पैगा भक्तीचे निनावे, एक फूल जरी मज व्हावे, ते लेखे तरी म्या तुरुंबावे, परी मुखेची घाली. मला सांगा, फूल खाण्याची गोष्ट असते का? कुणी खातं का फूल? भगवंत सांगतात, जर आवडीने श्रद्धेने जर कुणी मला फूल जरी वाहिलं ना, तर ते फूल मी खाऊन टाकतो. इतकं प्रेम असतं त्या फुलामध्ये भक्ताचं. ते प्रेम खातो देव, ते फूल नाही खात. देव तुमचं प्रेम खात असतो, तुमची भक्ती खात असतो. तुमचे वाढलेले पदार्थ तो खात नाही, भाकर खात नाही, चपाती खात नाही, गुडेशेव गुलाबजामुन हे खात नाही. स्वराज्य सह्याद्री न्यूज लाईव्ह, जनसामान्यांचा आवाज.